18 एप्रिल रोजी पुणे महानगर परिवहन मंडळ PMP आणि PMPLचा वर्धापन दिवस अर्थात बस डेच्या निमित्ताने PMP आणि PMPLच्या वतीने 250 जास्त बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत। असे एकूण 1800 बसेस सोमवारी रस्त्यावर धावणार असल्याची माहिती PMP प्रशासनाने दिली आहे। तसेच बस कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे। 18 ते 23 एप्रिलच्या दरम्यान बस कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट, कबड्डी आणि विविध खेळ, महिला कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, वाहतुकी तज्ज्ञ, प्रवासी मंच, नागरिकांसोबत संवाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन PMPच्या वतीने करण्यात येणार आहे। सोबतच दोन्ही महानगरपालिकेच्या हद्दीत 19 एप्रिल रोजी बस तिकीटच्या दरात सवलती मिळणार असून किमान दर 5 आणि कमाल दर 10 रुपये या दरात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे। तसेच बुधवारी महिलांसाठी अवघ्या 10 रुपयांचा बस पास मिळणार असून फक्त 10 रुपयात पुणे पिंपरी महानगरपालिकेच्या हद्दीत प्रवास करता येणार आहे। तसेच सार्वजनिक वाहतुकीचे वापर करावे आणि शहराला वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करावी असं आवाहन PMPच्या वतीने करण्यात आलं आहे। त्याकरिता PMP आणि PMPLने बसेस जादा करताना 12 लाखपेक्षा जास्त प्रवाशांच्या संख्येचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहेत। तसेच PMP आणि PMPLच्या तर्फे प्रवाशांसाठी लकी ड्रॉ देखील आयोजित करण्यात आले आहे।